गिरीश देसाई यांचा एक लेख वाचते. लेखाचं नाव आहे सह्याद्रीतील पंचगंगा. अभिवाचक वसुंधरा पर्वते. सह्याद्रीतील पंचगंगा. नद्यांचे उगम बरेच आहेत, पण ऐतिहासिक नैसर्गिक वरदान लाभलेलं प्राचीन आणि अद्भुत असं ठिकाण महाराष्ट्रात आहे की जिथे जाणं देखील सोयीचं आहे. पर्यटकांच्या कोलाहलापासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर जुनं महाबळेश्वर आहे. सातारा जिल्ह्यातलं जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर हे सगळ्यांनाच माहिती आहे. हेमाडपंथी शैलीतलं 16व्या शतकातलं यादवकालीन पंचगंगा मंदिर हे तिथलं वैशिष्ट्य. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचं हे उगमस्थान. या उगमाच्या पूजेसाठी पंचगंगा मंदिर उभारण्यात आलं. सह्याद्रीची उत्तुंग शिखरं, जावळीचं दाट जंगल, बारमाही झरे, धबधबे यांचं निसर्गदत्त लेणं लाभलेला हा परिसर. कोकण आणि घाटमाथा यांना विभागणारी भिंत आणि मुसळधार पावसाने चिंब झालेला हा आसमंत जणू महाराष्ट्राचं फुफ्फुसच आहे. त्यातच शिवछत्रपतींच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली प्रत्येक पायवाट आपल्या अंगावरचा रोम रोम उभा करते. नद्यांचं आणि निसर्गाचं महत्व आपल्या पूर्वजांनी अधिक जाणलं होतं. पुराणाचा आणि देवादिकांचा आधार घेऊन का होईना, पण त्यांनी निसर्गाचा समतोल साधला होता. जुनं महाबळेश्वर, खास करून पंचगंगा मंदिर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. खरं तर तिथून काही अंतरावर एक मंदिर आहे जिथे कुणाला सहज जाऊ दिलं जात नाही. तिथल्या शिळेतून या 5 नद्यांचा उगम झालाय. दरवर्षी स्रोतांची साफसफाई केली जाते की जेणेकरून पाणी अव्याहतपणे वाहत राहील. इथे निघणारं पाणी किती जरी लहान असलं तरी त्यामागचा उद्देश आणि संदेश दोन्ही महत्वाचे आहेत. नद्यांची आपण सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर त्या आपली काळजी घेतात. मग त्यांना मिळणारे झरे, ओढे, नाले सगळे जर स्वच्छ ठेवले तर पुढचे शेकडो मैल सुजलाम सुफलाम होतील. आणि म्हणूनच तिथे देवराई राखलेली आहे, ज्यामुळे जमिनीची धूप थांबली जाते. होळीनंतर 5 दिवसांनी तिथे कृष्णामाईचा उत्सव साजरा केला जातो. श्रीसुक्ताचं पठण केलं जातं आणि नद्यांना भरपूर पाणी यावर्षी लाभो अशी प्रार्थना केली जाते. संथ वाहते कृष्णामाई या गाण्याच्या ओळीप्रमाणे कृष्णा नदी संथपणे 1400 किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते. एखाद्या समजूतदार, धीरगंभीर पण प्रेमळ अशा मोठ्या बहिणीप्रमाणे कृष्णामाई असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा राज्यातून वाहत असताना आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम करते. या नदीवर बरीच धरणं आणि प्रकल्प उभारलेले आहेत. दक्षिण भारताच्या मातीचं सोनं करून असंख्य जीवांना ती दाणापाणी देते. गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी नंतरची ही सगळ्यात मोठी नदी आहे. उगमस्थानापासून अचानक गायब होऊन काही अंतरावर पुन्हा अवतीर्ण होते. या विरुद्ध तिची धाकटी बहीण कोयना, अवखळ खट्याळ अशी कोयना उगमस्थानापासून सुसाट सुटते. दाट जंगलातून, रानावनातून ती मुक्तपणे विहरते. पण तिला जणू आस असते ती थोरल्या बहिणीला कृष्णामाईला भेटण्याची. सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास करून ती बहिणीच्या कुशीत शिरते. हाच तो प्रीती संगम, एकदम आगळा वेगळा. यशवंतराव चव्हाण, पैलवान खाशाबाद जाधव यांच्या कराडजवळ कृष्णा कोयनेचा आगळा वेगळा संगम बघायला मिळतो. एरवी 2 नद्या शेजारून किंवा काटकोनात मिळतात, परंतु 2 मोठ्या नद्या तंतोतंत सरळ रेषेत येऊन मिसळण्याचं हे जगातलं दुर्मिळ उदाहरण आहे. जणू दोन्ही बहिणींची गळाभेट म्हणून हा संगम प्रीती संगम असा समजला जातो. आपल्या धाकट्या बहिणीला कवेत घेऊन कृष्णाई पुढल्या प्रवासाला निघते. मात्र या अवघ्या 100 किलोमीटरच्या प्रवासात कोयना ही अवघ्या महाराष्ट्राची जीवनरेषा ठरते. तिच्या भौगोलिक स्थितीमुळे आणि एकंदरीत गुणधर्मामुळे अवघ्या महाराष्ट्राला वीज पुरवते. बहुतांशी वीज ही कोयना जलविद्युत केंद्रातूनच येते. सह्याद्रीचा कातळ, जावळीच्या दाट जंगलामुळे राखलेला परिसर यामुळेच हा प्रकल्प सिद्धीस गेलाय. याच भागामध्ये समर्थ रामदासांनी बराच काळ घालवलाय, दासबोध लिहिलाय. चाफळ, रामघळ इत्यादी ठाणं निवडताना समर्थांच्या निसर्गप्रेमी दृष्टीची कल्पना येते. कोयना धरणाच्या जवळपास अनेक अभयारण्य पण आहेत. प्रचितगड, भैरवगड यासारखे दुर्गम गड आहेत.
कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरचा प्रचितगड हा कोकणातून येणाऱ्या वाहतुकीसाठीचा टेहळणी नट होता. कित्येक वर्षांपूर्वी या परिसरात ट्रेकिंग करण्याचा योग आला. धबधबे, झरे, दाट झाडी, अस्वलांचं अस्तित्व, ज्वालामुखीच्या दगडाचे अवशेष अजूनही डोळ्यांसमोरून हलतच नाहीत. राजगड, सिंहगड वगैरे नेहमीच्या गडांपेक्षा हे आड बाजूला असल्यामुळे आगळीच मजा आली होती. कोयनेच्या बॅकवॉटर जवळ बरीच ठिकाणं आहेत. तापोळा, बामणोली यांना तर प्रति काश्मीर समजलं जातं. शिवाजीनगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जलाशयाभोवती निबिड अरण्य आहे. तिथेच वासोटा हा किल्ला लपलेला आहे. बामणोलीहून लॉन्च घेऊन तिथे जाता येतं. वासोटा हा किल्ला बहुतेक डोंगरवेड्यांच्या यादीमध्ये असतोच. जांभळं, करवंदाची झाडं आणि अस्वलांचा मुक्त वावर यामुळे हा गड प्रसिद्ध आहे. तापोळा इथे अनेक वॉटर स्पोर्ट्स आहेत. मी स्वतः डोंगरवेडा आहे, त्यामुळे या भागाचं मला खास आकर्षण आहे. एकदा मधुमकरंद गड केल्यानंतर मी कोकणात उतरलो. तिथे भटकताना शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर चालताना एका वेगळ्याच भावनेने ऊर भरून येतो. अशी भावना आमच्या ॲपेलेशियन पर्वतरांगेतून किंवा हिमालयातून भटकताना काही येत नाही. नुसता प्रतापगड जरी दुरून दिसला तरी महाराजांनी मोठ्या धाडसाने काढलेला अफजलखानाचा कोथळा दिसतो. सय्यद बंडाचा वार झेलून त्याला नेस्तनाबूत करणारा जिवा माला दिसतो. सह्याद्रीतल्या ट्रेकिंगला इतिहासाची जोड मिळते आणि नतमस्तक होण्यासाठी जुनी मंदिरं, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पण असते. कृष्णा कोयनेच्या दिशेने धाव घेणारी त्यांची तिसरी बहीण म्हणजे वेण्णा. पर्यटक म्हणून महाबळेश्वरला गेलेल्यांना वेण्णा तलाव माहीतच असेल. मुंबईतल्या चौपाटीचं डोंगरातलं रूप. अनेक बोटी अंगावर घेऊन हा तलाव सगळ्यांचं मनोरंजन करीत असतो. सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास करून वेण्णा नदी कृष्णा नदीला श्री क्षेत्र माहुली इथे भेटते. माहुली ही साताऱ्यापासून सुमारे 12 किलोमीटरवर असून वेण्णा कृष्णेच्या संगमाला तीर्थस्थानाचं महत्व आहे. सातारा भागातल्या हिंदूंच्या अंत्यविधीची ही जागा. जसे पुणेकर म्हणतात की आमच्या गौऱ्या वैकुंठात, किंवा खूप आधीच्या पिढीचे लोक ओंकारेश्वरचा उल्लेख करायचे, त्याप्रमाणे सातारकर म्हणतात आता आम्ही माऊलीला जायला मोकळी. माऊलीचे घाट अप्रतिम बांधकामाचा नमुना आहे. वेण्णा नदी महाबळेश्वरहून निघून डोंगरातून वेडीवाकडी वळणं घेत मेढा मार्गे घाटावर पोचते. साताऱ्याच्या अलीकडे कण्हेर धरणात तिचं पाणी साठवलं जातं. हा परिसर सुद्धा अतिशय निसर्ग सुंदर आहे. त्याच्या वरच्या डोंगरावर जगप्रसिद्ध कास तलाव आणि कास पठार आहे. रानफुलांसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. साताऱ्याहून कासला जाताना खाली कण्हेर धरण दिसतं. हा रस्ता म्हणजे टिपिकल शम्मी कपूर, जॉय मुखर्जीच्या काळातला निसर्ग सुंदर प्रेम भासतो. नशिबाने अजून तरी महाबळेश्वरवर झालं तसं या भागावर अतिक्रमण झालेलंच नाहीये. त्याच्याच पलीकडे ठोसेघरचा धबधबा आणि सज्जनगडचा परिसर आहे. चौथी नदी गायत्री ही सगळ्यात लहान आणि संथ वाहणारी नदी आहे. फारशा प्रवासाचे कष्ट न घेता ती थोरल्या बहिणीत लगेचच विलीन होते. पाचवी नदी सावित्री ही इतर चारही नद्यांपेक्षा एकदम वेगळी. थेट पश्चिमेला मोर्चा वळवून अरबी सागरामध्ये विलीन होते. सुमारे 100 किलोमीटर लांबीची ही सावित्री रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांची सीमारेषा म्हणून ओळखली जाते. हरिहरेश्वर इथे ती सागराला मिळते. कोकणातून वाहणाऱ्या 12 नद्यांपैकी ही एक महत्वाची नदी म्हणून ओळखली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश एका यज्ञासाठी जमलेले असतात. ब्रह्माची धाकटी सखी गायत्री असल्यामुळे सावित्रीच्या पश्चात यज्ञाला सुरुवात होते. हे पाहून सावित्रीला संताप अनावर होतो. ती सगळ्यांना शाप देते आणि त्यांचं नद्यांमध्ये रूपांतर होतं. विष्णू कृष्णा नदीमध्ये, शंकर कोयना तर ब्रह्मा वेण्णामध्ये रूपांतरित होतात. तेव्हा ते तिघेही संतापून सावित्रीला उलट शाप देतात आणि तिचंही रूपांतर नदीत करतात. आणि त्यांचा निषेध म्हणून सावित्री एकटी उलट्या दिशेला वाहायला लागते. या पंचगंगा 12ही महिने जुन्या महाबळेश्वर मधून अव्याहतपणे वाहत आहेत. आपल्या जुन्या रूढी परंपरा यांनी अजून तरी त्यांना सांभाळलाय. पण काळाच्या ओघात आणि आधुनिक युगातल्या प्रदूषणाच्या विळख्यामुळे त्यांचे स्रोत कधीही संपू शकतात. आजही या मंदिरात
12ही महिने गोमुखातून स्वच्छ निर्मळ पाण्याचा स्राव तुमची तहान भागवताना दिसू शकतो. या 5 नद्यांखेरीज 2 गुप्त नद्यांचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. ती म्हणजे सरस्वती नदी, की जी 60 वर्षातून एकदाच अवतीर्ण होते. सन 2034 साली ती धर्तीवर येणार असं म्हणतात. दुसरी नदी म्हणजे भागीरथी नदी, की जी 12 वर्षानंतर येते. गुप्त होणाऱ्या नद्या हे दुसरं तिसरं काही नसून निसर्गाने दिलेली आगाऊ सूचनाच आहे. प्रदूषण वाढत गेलं, चांगल्या रूढी परंपरा बाजूला ठेवल्या, झाडं तोड केली, की या पंचगंगा देखील अशाच विलीन होऊ शकतात. आपल्या शास्त्रात प्रत्येक नदीला गंगेप्रमाणे महत्त्व दिलं गेलंय, ते काही उगीच नाही. महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या ह्या पंचगंगा नुसतंच पाणी पसरवत नाहीत. त्या पसरवतात इतिहास, परंपरा, लोकगीतं, अभिमान आणि सौख्य. जेव्हा महाबळेश्वरला जाल, तेव्हा ठरवलेली मजा करा. पॉइंट बघा, वेण्णा तलावात विहार करा, स्ट्रॉबेरी चाखा, गुलाबी थंडी अनुभवा. मात्र त्याचबरोबर थोडी वाकडी वाट करून श्री क्षेत्र महाबळेश्वरला जाऊन पंचगंगा मंदिरात जा आणि या पंचगंगांचं दर्शन घ्या. अमृतमय पाणी डोळ्याला लावा. हिमालयामध्ये भले बरीच शक्तिस्थानं असतील, मोठमोठ्या नद्यांची उगमस्थानं असतील, मात्र हा माझा सह्य पर्वत, आपला रांगडा महाराष्ट्र, इथल्या पंचगंगांना आपुलकीनीच भेटा. लेख समाप्त. या लेखाचं शीर्षक होतं सह्याद्रीतील पंचगंगा आणि लेखक गिरीश देसाई. धन्यवाद.